चांदवडच्या मालसने येथे जैन समाजांचा कुंभ, जवळपास 1,25,000 स्क्वेअर फुटाचं मंडप. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नमोकार तीर्थ महोत्सवाच्या कार्यक्रमाला राहणार उपस्थित. सोलापूरच्या मोहोळमध्ये चक्क हॉटेलमध्ये ईव्हीएम मशीन आढळल्यानं खळबळ. काही लोक ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याचा राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचा आरोप, तर संबंधित मशीन या राखीव असल्याचा तहसीलदार सचिन मुळीक यांचा दावा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार कोणाच्या दबावाखाली येऊन करू नये, भारताच्या मर्जीनुसार व्यापार करार व्हावेत, सरसंघचालक मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींच्या निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया संपन्न. प्रशासनाकडून मतमोजणीची जय्यत तयारी सुरू आहे. उद्या लागणार निकाल. भाजपने कुणाकडेही पाठिंबा मागितला नाही. एमआयएमसह कोणत्याही पक्षाकडे भाजपने पाठिंब्याची मागणी केली नाहीये. खासदार अनिल बोंडेंचं स्पष्टीकरण. पंढरपुरातील आमदार खासदारांचं आंदोलन थांबलंय. धैर्यशील पाटील, उत्तम जानकरांचं आंदोलन थांबलंय, तर कार्यकर्ता आणि त्यांच्या आईला मारहाण केल्याचं प्रकरण. पोलिसांकडून मारहाण केल्याची माहिती आहे. आमदार नरेंद्र दराडेंनी ठाण्यात घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट. नाशकातील काही कार्यकर्त्यांचा पुढील आठवड्यात शिवसेनेत प्रवेश होण्याची माहिती आहे. उपमहापौर पदाच्या नावाबाबत माझा विरोध होता, पण पक्षाचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा. मी पक्षाच्या आदेशानुसार काम केलं. छत्रपती संभाजीनगर उपमहापौर पदाबाबत मंत्री क्षीरसाठांचं वक्तव्य आहे. नवी मुंबईत कचऱ्यापासून होणार वीज निर्मिती, होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसणार. आमदार मंदा म्हात्रेंच्या पाठपुराव्याला यश. नवी मुंबईतील तुर्भेमध्ये होणार प्रकल्पाची निर्मिती. शिरूरमध्ये माजी आमदार उमेदवारांमध्ये बाचाबाची. पोपटराव गावडे, दामू घोडेंमध्ये शाब्दिक बाचाबाची. एकमेकांना अरेरावीची भाषा वापरल्याची माहिती आहे. तेलंगणात महात्मा फुलेंची मूर्ती तोडण्याचा प्रयत्न. भाजपच राजकारण अत्यंत विकारी आहे, तर भाजप महात्मा फुलेंच्या पुतळ्याला विरोध करते. मनुवादी भाजपाचा जाहीर निषेध. सचिन सावंतांचा भाजपवर संताप. मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 2 दिवसीय व्याख्यानमाला. कार्यक्रमाला अनेक कलाकारांची आणि मान्यवरांची उपस्थिती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत कार्यक्रम. या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान यांनी हजेरी लावली होती. अनेक दिग्गज नेत्यांची कार्यक्रमाला उपस्थिती. भाईजान ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू. संघ कोणाचाही विरोध करत नाही, संघाला प्रसिद्धी नकोय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या अस्थिकलशाचे रामेश्वरमधील अग्नितीर्थाच्या समुद्रात विसर्जित. तमिळनाडूच्या रामेश्वरममध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केले विसर्जन. मुंबईच्या महापौर पदावर हिंदूच बसवला. देवाभाऊ जे बोलतात ते करून दाखवतात. राम कुलकर्णीकडून फडणवीसांचं कौतुक. आरमध्ये सहाय्यक अभियंता कार्यालयात मनसेचं निवेदन. फक्त मराठी व्यापारावरच कारवाई होते. मनसे नेते कुणाल माईनकरांचा गंभीर आरोप. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड निश्चित. पालिकेतील कोणत्याही राजकीय पक्षाने अर्ज भरला नाही. तावडेंची महापौरपदी बिनविरोध निवड होणार. महापौरपदाची 11 तारखेला घोषणा होणार. मुंबईच्या महापौरपदी रितू तावडे यांची निवड. नितेश राणेंनी केलं रितू तावडेंचं कौतुक. मालवणीमध्ये ट्विट करत नितेश राणेंनी कौतुक केलंय. मुंबईतील उपमहापौर पदावरून शिवसेनेत नाराजी नाट्य. उपमहापौर निवडणूक प्रक्रियेवरून नाराजी नाट्य. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. जुन्नरमधील शेततळ्यात बुडून चिमुकल्यांचा मृत्यू. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून मदतीचा हात. इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत. शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करत मृत मुलाच्या कुटुंबियांचे सांत्वन. नागपूरच्या नवनियुक्त महापौरांना मिळणार शासकीय बंगला. महापौरांना बंगला देण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न. आतापर्यंत नागपुरातल्या एकाही महापौराला शासकीय बंगला मिळाला नव्हता. सोलापूर जेडपीवर दोन्ही एनसीपीसह मवियाचा झेंडा फडकेल. माळशिरसमध्ये जेडपीच्या 9, पंचायत समितीच्या 18 जागा जिंकणार. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांना विश्वास. नागपूर महापालिकेच्या पहिल्या विशेष सभेत काँग्रेसच्या नगरसेवकांकडून जोरदार घोषणाबाजी. नगरसेवकांनी हातात संविधान धरत जय संविधानच्या घोषणा दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्हा नियोजनासाठी 658 कोटी अतिरिक्त मागणी. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय. यावेळी अनेक नेत्यांची बैठकीत उपस्थिती. प्रवीण दरेकर यांचा शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य निष्क्रिय. विकासासाठी त्यांनी काहीच केलं नाही. लोकांना बदल हवाय म्हणून राष्ट्रवादी भाजप एकत्र येत आहे. प्रवीण दरेकर यांचं विधान. अजित पवारांच्या विमान अपघाताच्या 3 ते 4 प्रमुख गोष्टींबाबत तपासाची चक्र आहे. लँडिंगसाठी केलेल्या दुसऱ्या प्रयत्नाबाबतच्या तपासावर भर. सूत्रांची माहिती. शेगावमध्ये संत गजानन महाराजांचा 148वा प्रकट दिन सोहळा. राज्यभरातून
शेकडो पायी दिंड्या शेगावात दाखल. गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. राज्यातील बहुतांश भागात थंडीचा कडाका कमी. मुंबईसह अनेक भागात तापमान 30 ते 35 अंश सेल्सिअसवर. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे. सीएनजीच्या दरात प्रति किलो 50 पैशाची वाढ. सीएनजीचा दर आता प्रति किलो 81 रुपये. दरवाढीमुळे ऑटो रिक्षा, टॅक्सी आणि बससारख्या सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. म्हाडाच्या पुणे मंडळाची 4186 घरांची सोडत मार्गी लागणार. सोडतीसाठी 10 फेब्रुवारीचा मुहूर्त निश्चित. नोव्हेंबरपासून सोडतीचा निकाल रखडल्यानं 2 लाखांहून अधिक अर्जदारांमध्ये नाराजी. मुंबईतच घर हवे या मागणीसाठी कामगार संघटना आक्रमक. कामगार संघटनांच्या संयुक्त लढा समितीचा 14 मार्चला मोर्चा. 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यासाठी पत्र. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचं MMRला पत्र. तर कॉपी मुक्तीसाठी पोलिसांना सूचना. लातूरमध्ये पोलीस कर्मचाऱ्यावर दगडफेक. एका माथेफिरूकडून पोलिसावर दगडफेक. मतदानावेळी घटना घडल्याची माहिती. अहिल्यानगरमधील पोलीस हवालदाराला केलं बडतर्फ. अंमली पदार्थाच्या कारवाईत श्याम गुजर यांचा सहभाग. अंमली पदार्थांच्या कारवाईत आढळल्यानं केलं सेवेतून बडतर्फ. वाशिमच्या मंगळूरपीर यात्रेत डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्य. तरुणांकडून हुल्लडबाजी. तरुणीवर पैशाची उधळण. कोणाच्या आदेशाने हा सर्व प्रकार सुरू असा प्रश्न उपस्थित. मुंबईतील मराठी तरुणाला शिवीगाळ प्रकरण. सुशील रहेजाच्या ऑफिसची वंचितकडून तोडफोड. रहेजा बिल्डर विरोधात वंचित आक्रमक. लोकलच्या महिला डब्यात शिरला बुरखाधारी पुरुष. संशय येतात चालत्या ट्रेनमधून उडी मारून फरार. CSMTच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधील हा प्रकार. अमरावती पोलीस आयुक्तांचा जनता दरबार. जनता दरबारात 33 तक्रारींचं निराकरण. दर शनिवारी दरबाराचे आयोजन होणार असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद देखील लाभतोय. वर्ध्याच्या देवळीत पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मेळाव्याचा शुभारंभ. रोजगार मेळाव्याला अनेक बेरोजगारांची उपस्थिती. धुळ्यातील नगाव वारीत प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात राडा. मद्यपान केलेल्या तरुणाकडून मंडपाची तोडफोड. समाजकंटकांवर कठोर कारवाईची नगरसेवक ललित माळी यांची मागणी आहे. बुलढाण्याच्या संतनगरी शेगावात 25 ते 28 फेब्रुवारी रोजी भव्य आरोग्य मेळावा. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्यासह अनेक मान्यवर राहणार हजर. नेदरलँडमधील शहराचा महापौर नागपुरात. फाल्गुन बिन्नेडीचे आईच्या शोधात पोहोचले नागपुरात. फाल्गुनचा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये झाला होता जन्म. 40 वर्षांपासून नेदरलँडमधील दाम्पत्याने घेतलेलं दत्तक. अमरावतीत एल्गार मराठी गझल संमेलन. 2 दिवस रंगणार गझल संमेलन. संमेलनाला 200 गझलकारांची उपस्थिती. धुळ्याच्या धामधर जंगलात अवैध सागाच्या झाडाची तोड. तर अवैध सागवान, वृक्षतोड आणि फर्निचर निर्मितीचा प्रकार उघडकीस. लाखोंच्या सागाच्या लाकडासह मशीन जप्त. भंडाऱ्याच्या चिखली इथं मोठ्या उत्साहात मातृपितृ पूजन सोहळा संपन्न. 55 मुलांनी केलं मातापित्यांचं विधीपूर्वक पूजन. या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक. वर्ध्यात संत लहानोजी महाराजांच्या 142व्या जयंती महोत्सवाचं आयोजन. 18 फेब्रुवारीला वाटकर भगिनींचा विशेष गायन कार्यक्रम. वर्धा जिल्ह्यात पंक आनंददायी स्वप्नाचे प्रकल्पाची सुरुवात. प्रकल्पातून 3 ते 12 वयोगटातील मुलांच्या सर्वांगीण विकासावर भर. 80 ग्रामपंचायतींमध्ये टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी. भंडारा जिल्हा प्रशासनातर्फे क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव 2026 स्पर्धेचं आयोजन. मैदानी खेळासोबतच विविध माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आपली कला सादर केली आहे. गडचिरोलीत कृषी प्रदर्शनातील पुंगनूर गाय ठरली आकर्षण. उंचीने ठेंगणी असलेली ही गाय आरोग्यदायी असल्याचा दावा. पंतप्रधान मोदींनीही दिली चित्तूरला भेट. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची कारवाई. पोलिसांनी 11,708 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. महिन्याभरात वसूल केला 77 लाखांचा दंड. कांदिवलीत अवैध फेरीवाले आणि खुलेआम दारू पिणाऱ्यांवर मोठी कारवाई. कांदिवली पश्चिमेतील 90 फूट रोड अवैध फेरीवाल्यांपासून मुक्त आहे. अकोला जिल्ह्यात कुष्ठरोग जनजागृती अभियानाला सुरुवात. ही मोहीम 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार असून आतापर्यंत 1,800 नागरिकांची कुष्ठरोग तपासणी आहे. यात 212 रुग्ण आढळले.
वाशिमच्या जामठी खुर्द मध्ये जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची सतत गैरहजेरी, उंटावरून शेळ्या हाकणाऱ्या या शिक्षकांवर तात्काळ कारवाई करा, पालक आणि ग्रामस्थांची मागणी आहे. बीडच्या आश्रित हजरत फत्तेशाह बुखारी दर्ग्याच्या उरुस यात्रेला प्रारंभ. यात्रेनिमित्त दर्ग्याच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगा ब्लॉक. अभियांत्रिक आणि देखभालीची कामासाठी मेगा ब्लॉक आहे, तर सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक. राज्यातील 12,500 शाळांना खेळांचं मैदानच नाहीये, शिक्षण विभागाकडून आकडेवारी जारी. पनवेल मनपाच्या सुरक्षा रक्षकाला काढायला लावल्या उठाबशा. भटक्या कुत्र्याला काठीनं मारल्याबद्दल उठाबशा. स्थानिकांनी शिक्षा दिल्याचा दावा आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात 30% वाढ. सततच्या पावसाने मोठ्या प्रमाणात आवक मंदावली, त्यामुळे सामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसण्याचा चित्र आहे. नवी मुंबईत मध्यधुंद कार चालकाची अनेक वाहनांना धडक. कारवर पोलीस अशी नेमप्लेट असल्यानं खळबळ. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सूरजकुंड जत्रेदरम्यान पाळणा अचानक तुटला. अपघातात 13 जण गंभीर जखमी. पोलीस निरीक्षक आणि नागरिकाचा मृत्यू आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिसरी वाघीण निसर्गमुक्त. पेच व्याघ्र प्रकल्पातील पकडलेली STR-06 हिरकणी वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्यात आलाय. कोल्हापुरात भरधाव कारची दुचाकीला धडक. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी आहे. जखमींवर CPR रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हैदराबादमधील नामपल्ली येथील फॉरेन्सिक लॅबला भीषण आग. आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट. मालेगाव महापालिकेची लिफ्ट कोसळली आहे. महापौर उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना. क्षमतेपेक्षा जास्त जण असल्यामुळे लिफ्ट कोसळली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चिखलामाईन परिसरात बिबट्याचा थरार. गर्भवती गायीचा फडशात. वनविभागाच्या सुस्त कारभारावर नागरिकांचा संताप. चंद्रपुरात ताडोबा बफरमध्ये वाघाच्या बछड्याचा मृत्यू. तर शिवनी वनपरिक्षेत्रातील ही घटना. 2 वाघातील झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज. अकोल्यात रामदास पेठ पोलिसांची ऑपरेशन प्रहार अंतर्गत धाड. 3,20,000 किमतीच्या 11 गोवंशांची सुटका. आरोपींवर गुन्हा दाखल. ठाण्यात पत्र्याच्या शेडला आग. आगीमुळे अनेक वाहनांचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. पुण्यातील एडणवणे भागात कारचा अपघात. चालकाचा नियंत्रण सुटल्याने कारची दुभाजकाला धडक. अपघाताचा CCTV समोर. हिंगोली शहरातील 2 हळद व्यापाऱ्यांची फसवणूक. तब्बल 23 लाखांची हळद घेऊन ट्रक चालक बेपत्ता. ट्रक चालकाविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. धाराशिवमध्ये सारंग बार समोर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार. घटनेमुळे परिसरात खळबळ. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. वयस्कर व्यक्तीला अमानुषपणे बांधून नेलं. कोल्हापुरातला लकीकटे गावातील हा व्हिडिओ व्हायरल झालाय. तर बांधून नेलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं उघड झालंय. नेसरी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद आहे. धुळ्यात यात्रा उत्सवात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगाराची शिरपूर पोलिसांकडून धिंड. दुकान लावण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी. घटनेची गांभीर्यता लक्षात घेऊन पोलिसांची कारवाई. गडचिरोलीत 3 दिवसांपासून पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक. 7 जणांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश. माओवाद्यांचा म्होरक्या प्रभाकरचाही खात्मा करण्यात पोलिसांना यश. सोशल मीडियाद्वारे महिलेची छेडछाड. फेक अकाउंटवरून महिलेचे अश्लील फोटो व्हिडिओ व्हायरल. तर पुण्यातील एका तरुणाविरुद्ध अकोल्यातील मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अकोल्यातील खडकी परिसरात दिवसाढवळ्या 2 फ्लॅटमध्ये चोरी. एका फ्लॅटमधून हजारांचा मुद्देमाल लंपास, तर दुसऱ्या फ्लॅटमधून 2,000 रोख लंपास. चोरटे CCTV कॅमेऱ्यात कैद. नाशकात खासगी सावकार अखेर पोलिसांच्या ताब्यात. पैशाच्या तगाद्यामुळे, सततच्या धमक्यांमुळे तरुणानं केली आत्महत्या. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.